हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी सोफा आहे तो पहिला क्लीन करून घेते. समयरा अजून झोपलेली, सो पहिला सोफा क्लीन करून घेते. जेव्हा मी तिच्या आधी मीच उठते मोस्टली करून, कारण का क्वचित असं होतं की ती आमच्या आधी उठून जाते. आणि पहिला सोफा वगैरे क्लीन करून घेते, कारण का ती उठल्यानंतर येऊन सोफ्यावरच बसते आणि मग नंतर मग 2-3 तास काय ती क्लीन करून देत नाही. मग तिचं थोडंसं पॅम्परिंग, इकडे तिकडे खेळ, सगळा पसारा काढ. त्याच्यामुळे ती उठायच्या आधी ॲटलिस्ट मला सोफा, हॉल आणि सगळं क्लीन, म्हणजे आपलं झाडू वगैरे सगळं मारून क्लीन करून ठेवावं लागतं. नाहीतर मग सगळा पसारा करते. मग तो परत पसारा आवरा आणि परत सगळं क्लिनिंग करा, डबल कामं होतं. त्याच्यामुळे पटकन हे ते सोफा आवरून घेतला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चहा वगैरे आहे ते ठेवून घेईल. आणि तितक्यात असं झालं, मी चहा ठेवली आणि आवाज आला. आणि मोस्टली करून आहे ना कसं होतं ना माझं, जेव्हा मी असं ठरवते ना पटपट कामं आवरून घेते आणि सगळं एकदम हळूहळू करेल, म्हणजे आवाज न करता, जेणेकरून ती उठणार नाही. आणि तेव्हाच काही ना काहीतरी माझ्या हातातून पडतं आणि आवाज होतो आणि ती उठून जाते लगेच. सो असंच काहीतरी झालं, उठली. आणि मग उठल्या असं असताना तिचं की तिला मीच हवे असते डोळ्यासमोर. सो थोड्या वेळ बेडवर टाईमपास वगैरे केला आणि नंतर मग ती उठली आणि लगेच आली. आज दीपक घरीच होता आणि आज आहे ना पिल्लूच्या स्कूलला जायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं पहिली सकाळ आहे ते कामं आवरून घेते. बुक कलेक्ट करायला जायचं होतं आम्हाला. तिचे बुक, स्कूल बॅग, ड्रेस, असं सगळं काही भेटणार होते. आणि CBSE बोर्डमध्ये आहे, CBSE बोर्डमध्ये टाकलं आहे. त्याच्यामुळे मग ते एप्रिल मंथमध्ये त्यांचं स्कूल आहे ते चालू होऊन जातात. सो एप्रिलच्या 6 तारखेला तिची स्कूल आहे ती चालू होऊन जाईल. ॲडमिशन करताना इतकं आमचं हे झालं ना, कुठे करावं कुठे नाही. म्हणजे CBSE बोर्ड्स आहेत ना, त्यांच्या फीज एवढ्या हाय आहेत ना, म्हणजे जिथे आम्हाला ज्या स्कूलला तिचं ॲडमिशन आम्हाला करायचं होतं आधीपासून आम्ही ठरवलेलं, त्या स्कूलची मागच्या टायमिंगला जी फीज आहे ती 59-55 होतं. आणि ह्या टाईमला त्या स्कूलची फी आहे 63,000 असं काहीतरी होतं, 63,000. म्हणजे काय एवढ्या छोट्याशा मुलांचे इथे एवढी फीज घेतात ना, का माहिती का. आणि मग नंतर मग भरपूर अशा स्कूल शोधल्या. मग नंतर समजलं की ज्या प्रकारे ती प्रिन्सिपल समजवत होती ना, ती एकतर त्यांचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतात आणि चांगल्या पद्धतीने ते हे करतात. कारण का प्रत्येक स्कूलमध्ये जायचो ना तसंच काही ना काहीतरी सांगायचे, पण हे जरासं ॲडव्हान्स सांगायचं. आणि मग ते ऐकून आहे ना असं वाटायचं, बापरे किती चांगलं आहे ना, मग आपली पिल्लू इथे चांगलं राहील, हे राहील, तसं होईल. मग आमचं दोघांचं पण डिसाईड होतं की तिथे टाकायचं आहे. मग नंतर मम्मीला वगैरे विचारलं, सगळ्यांना विचारलं, मग सगळ्यांचं सजेशन घेतलं आणि त्यांनी भरपूर गोष्टी समजावून सांगितल्या की असं तसं. मग नंतर म्हटलं की जाऊन दे, तिथे नाही टाकायचं, दुसऱ्या स्कूलला टाकूया. पण दुसऱ्या स्कूलला ॲडमिशन घेतलं. म्हटलं तर फर्स्ट स्टँडर्डपासून तिला चांगल्या स्कूलला टाकता येईल. आता असं नॉर्मल याच्यामध्येच टाकलेलं आहे, म्हणजे स्कूल एकदम चांगली आहे ती पण. सो आता चहा वगैरे ठेवला आणि तिचं चालू होतं इथे आता. आणि स्कूलच्या फीज आहेत ना इतक्या हाय आहेत ना, म्हणजे खूप म्हणजे नर्सरीच्या मुलांच्याच फी तुम्ही विचार करा, 63,000 म्हणजे झालं की बुकचेच नुसते 15,000. आणि बुकमधलं काय ते लर्न करणार आहे, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, ABCD एवढं पण ते प्रॉपर करणार नाही, तरी पण त्यांची फीज एवढी हाय आहे. आता जिथे मी तिला ॲडमिशन घेतलं ना तिथे आम्हाला 30,000, म्हणजे वर्षाचे 30,000 आहेत. त्याच्यामध्ये बुक्स वगैरे इन्क्लूड सगळं काही आहे, स्कूल बॅग, ड्रेसेस वगैरे. मग ते ठीक वाटतं. सो चहा वगैरे दिला दीपकला, मी पिला. आणि चहा पित असताना बघा तिने तिचं ते ज्यूस तयार करून घेतलं वॉटरमेलनचं, म्हणजे कपमध्ये वॉटरमेलन टाकलं, हे दीपकला ठेवलं आहे तिने आणि हे मला. दीपक तोंड वगैरे धुत होता, म्हणजे वॉशरूमला गेलेला, त्याच्यामुळे मग त्याचं असं काढून ठेवलेलं. आणि आता मला सांगते ती डॉलला बरं, म्हणजे तिने दिलेलं आपण पण खायचं, तिच्या बाळाला पण भरवायचं, बाबांना पण द्यायचं आणि तिने पण खायचं. तिने फक्त ऑब्झर्वेशन करायचं की मम्मा नीट करते की नाही, मम्मा करते की नाही. आणि आता इथे तिने बाबाला बसवली की डॉलला बरं नाही वाटत आहे, तिला इंजेक्शन दे, हे कर ते कर. हे आहे ना तिचं डेली चालू असतं. म्हणजे तिच्या मनात आलं ना की ती मग बोलते, हाय टीचर, हाय डॉक्टर, मला असं होतं आहे, मला कोल्ड होतं आहे, मला इंजेक्शन द्या, मला औषध द्या. म्हणजे हे नकर तिचे उठला चालू होतं, दिवसभर हेच चालू असतं. म्हणजे तिने एखादं बावला किंवा डॉल घेतली ना की मग ती आम्हाला दोघांना पण घेते. मग त्या डॉलला आपण घेऊन खांद्यावर बसा, त्याला मांडीवर घ्या, मग त्याला माझ्या बाला असं करत बसा. आईस्क्रीम खाशील का? आईस्क्रीम खाशील? तू आईस्क्रीम खाशील का? नाही सांग, एकदा की देऊनच होईल. काय आलं? हां बचाव.
घरातलं सगळं आवरलं आणि आता मी निघालेलो. पासपोर्ट साईजचे फोटो पहिले दीपक आणायला गेला आणि मी घरीच काढलेले, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. सो मी घरीच आहे ना तो काढलेला आणि असा काहीतरी फोटो काढलेला आणि तेव्हा घरी नीट अगदी उभी राहिली आणि पहिला हा पिल्लूचा पासपोर्ट साईज फोटो आहे, कशी दिसते होती. आणि आता जायला निघालो. भयंकर ऊन आहे, म्हणजे आम्ही 11-12च्या दरम्यान निघालो आणि भयंकर ऊन आहे. मी तर स्कार्फ लावला, कारण का लास्ट टाईम ना मी विदाऊट स्कार्फ गेली आणि स्किनची एलर्जी आहे ना पूर्ण माझ्या चेहऱ्यावर उठले, असे पिंपल्स भरपूर सारे झालेले. सो ह्या टाईमला चांगले प्रिकॉशन घेतले, इवन सनस्क्रीन लावूनसुद्धा असं झालेलं. सो आता आम्ही स्कूलला निघालो आणि पिल्लू आहे ना दर टाईमला स्कूलला जायचं म्हणजे ना इतकी एक्सायटेड होते ना, खूप म्हणजे रात्री झोपताना जरी तिला बोललो ना समायरा आता जेवायचं आहे, लवकर झोपायचं आहे, सकाळी उठायचं आहे, ब्रश करायचं, हे सगळं म्हणजे तिला ती प्रोसेस सगळं माहिती आहे. उठल्यानंतर काय करायचं, खायचं, स्कूलला जायचं, ते सांगितलं ना की ती पटपट सगळ्या गोष्टी करते. तर हे तिचे डॉक्युमेंट्स होते, काही म्हटलं लागले बिगले त्यांनी मागितले. सोबत घेऊन गेलेलो आम्ही आणि तिने तिची बॅग बघा कशी पकडले. सो आता आम्ही इथे निघालो आणि ती इतकी एक्सायटेड असते ना स्कूलला जायला, म्हणजे खूप, कारण का तिथे मुलं भरपूर असतात, तिला खेळायला वगैरे भेटतं आणि तिच्या लेवलचे भेटले ना की तिला खूप मस्त मजा वाटते. त्याच्यामुळे छोटे मुलं दिसले ना की ती जाम एक्सायटेड असते. सो इथे आम्ही आता निघालो स्कूलला जायला आणि झालं असं ना की स्कूलला गेलो आणि तिथे ना PTM होतं, म्हणजे बाकीच्या ज्या मुलांचं जे रिझल्ट्स वगैरे आहेत ना ते देत होते पासिंग इयरचे. सो त्याच्यामुळे मग त्यांचं असं डिसाईड झालं की सगळं आलेलं त्याचे बुक्स वगैरे. मग ते बोलले की सगळं अरेंज करावं लागेल नीट, त्याच्यामुळे मग तुम्ही नेक्स्ट सॅटर्डे या. सो म्हटलं ठीक आहे. सो मग ते काय पोस्टपोन झालं. मग म्हटलं आता घरी यावं लागेल. घरी येता बोलतात ना फटका लागला तसा हा किंडर जॉय तुम्हाला हातात दिसला असेल, तो तिने घेऊन आली आणि मग तो ती खायला लागली. सो आली घरी पहिलं चेंज केलं, कारण का फुल घातलेलं. मग तिचं असं होतं ना की बाहेरून आलं की तिला खूप असं सफोकेशनसारखं होतं. पटकन आहे तर तिचं चेंज वगैरे केलं, नॉर्मल कपड्यांमध्ये ठेवली आणि आहे ते किंडर जॉय खायला लागले होते आता. म्हणजे किंडर जॉयचे टॉईज एवढे आहेत, म्हणजे जे आपल्याला द्यायचं नसतं ना ते बरोबर बाहेर गेल्यावर ते घेतात असं होऊन जातं. आणि ते किंडर जॉयची प्राईजच नुसती, एका किंडर जॉयची प्राईज 45 आहे. सो आता ते चालूच राहील जोपर्यंत तिला समज येत नाही चांगली खायचं नाही असं होईल. म्हणजे डॉक्टरचं नाव घेतलं ना की डॉक्टरनं सांगू का तेवढ्यापुरती फक्त ती नाही बोलेल आणि परत दुसऱ्या मिनटाला तिचं देणं चालूच होतं आणि नाही दिलं ना की एवढा टँट्रम्स करते ना खूप. सो चला आता तिला भरवेलं वगैरे आणि मग जेवणाला लागायचं होतं, कारण का जेवण बाकी होतं. दीपकचा तर तो उपासच होता, तो काय फक्त चिप्स वगैरे खाणार होता, बाकीचं असं काय खाणार नव्हता. आणि मी ठरवलेलं की आज मॅगी करेल. बरेच दिवस झाले मी पण ना मॅगी खाल्ली आणि समायरा म्हणजे पिल्लू पण मॅगी खाते थोडीफार, सो तिला पण देईल, कारण का तिने जराशी तरी खाल्ली नाही की तिचं पोट भरून जाणार होतं. मला माहिती आहे सकाळी तिचा ब्रेकफास्ट झालेला. सो आता म्हटलं करेल आणि 3 पॅकेट आणलेले. सो बघा, एक तिला दिलं, एक मला आणि एक दीपकला. असं म्हणजे घरात कुठलीही गोष्ट असून दे ना की तिने एकटीने घेतली ना की ती आम्हाला तिघांना देऊन देते. इवन खेळण्यामधलं पण असेल ना तरी जरी तिने बॉल घेतला ना मग ती तिघांना पण देईल, बॅट घेतली की तिघांना पण देईल, एक टॉय तिने कुठला खेळायचा असेल ना की ती तिघांना पण देईल. सो इथे तिला आधी मी किंडर जॉय ते भरवून घेतलं. ती स्वतःच्या हाताने खाते, पण कधी ते खाली चिटकलेलं असतं ना मग ते तिला आपल्याला क्लीन करून द्यावं लागतं, नाहीतर मग ते असं असतं किंडर जॉयचं जे बॉक्स असतं ते तोंडाला लावतं. सो चला आता मी त्या पटकन मॅगी वगैरे करेल, तिला भरवेल, तिच्या हाताने ती खाऊन घेते मॅगी वगैरे. सो ते खाईल, मी खाईल आणि मग नंतर चिप्स वगैरे आहे ते खाईल. मॅगी बोलली ना मॅगी की पिल्लूचं एकदम असं होतं ना, म्हणजे का माहिती का लहान मुलांना मॅगी काय एवढी आवडते. म्हणजे मी पण माझ्या एजला तशीच मॅगी खायची अगदी हावऱ्यासारखी. सेम पिल्लूचं पण तसं आहे. मॅगीचा वास आला ना तरी पण ती रेडीच असते खायला. आता ती करायला घेऊन आली. सो आता पटकन तिला मॅगी वगैरे करू दिलं आणि तिला ना जेव्हा मी मॅगी करते ना तेव्हा तिला जरा पण धीर नसतो, म्हणजे 10 वेळा फेऱ्या मारेल एवढं हे करेल. आणि आता पण मग आता मॅगी मी करत होती, तिथली थोडीशी कच्ची मॅगी काढून ती घेऊन गेली खायला. म्हणजे ज्या ती फेजमध्ये आहे ना त्या फेजमध्ये जसं ती करते ना तसं मी करायची. जसा ती मला त्रास देते ना तसा सेम मी मम्मीला द्यायची. म्हणजे जसं ती करते ना माझ्यासोबत मग मला आठवतं हां मी पण असं मम्मीला करायची, मग मम्मी पण असंच करायची. मग मम्मीला किती त्रास होत असेल, किती राग येत असेल, असं त्या फेजला मला असं वाटतं. जेव्हा ती मला त्रास देते, दुपारी मला झोप आलेली असते पण तिला झोप आलेली नसते, मग मम्मी आम्हाला ओरडते की मला झोपू द्या गं, मी
दमली आहे, तुम्ही काय, तुमचं काय आहे. मग ते असं त्या टाईमला ना मम्मी आठवते. सो इथे पिल्लूला आणि मला मॅगी केल्या आणि बघा इथे बाऊल वगैरे तिने सगळं काढून ठेवलं आणि चम्मच देखील ती घेऊन फिरते. म्हणजे ती वेटच करते की मी हिला कधी देते आणि कधी नाही. आता ती बघायला तेच आले की मी बाहेर आली ना, म्हणून ती बघायला आली की मॅगी झाली आहे की नाही, बनली आहे की नाही. कारण का तिला माहिती आहे जर मी किचनमधनं बाहेर आली की म्हणजे रेडी आहे. सो आता तिला मी ते देते, जरासं थंड वगैरे करून देते. तिला ना जरा आपण धीर राहत नाही. मॅगी केली की जेवण असतं ना ते पटकन नाही खाणार, पण मॅगी, पास्ता किंवा ब्रेड जॅम अशा बाहेरच्या गोष्टी आपण केल्या ना की तिला तो धीर नाही राहत, पटपट खायला. इवन पाणीपुरी पण इतकी आवडीने खाते ना, म्हणजे मिठा पाणी टाकून इतक्या आवडीने खाते ना. म्हणजे जे द्यायचं नाही आहे, जे आपल्याला चालत नाही, त्या गोष्टी बरोबर आवडीने खातात मुलं. तुमची पण मुलं असं करतात का नक्की सांगा. सो चला आता तिला मॅगी वगैरे भरवेल आणि मग चिप्स वगैरे आहेत ते फ्राय करून देऊ. दीपकचा फास्टिंग होता, सो त्याला बनाना ज्यूस करून दिला. बनानाच होतं, मग त्याला बनाना ज्यूस करून दिला आणि नंतर मग लस्सी पण केलेली, कारण का पिल्लूला थोडंसं द्यायसाठी. सो इथे हे बटाट्याचे चिप्स आहेत, आईने करून आणलेले गावावरून. सो हे बरं पडतं. दीपकचा उपास असला ना की त्याला साबुदाणा खिचडी वगैरे क्वचित आवडते, म्हणजे असं तो मोस्टली करून नाहीच खात. नाही तर मग फक्त बटाट्याची भाजी, ती पण असं शेंगदाण्याचं कूटचं ग्रेव्ही वगैरे केली की त्याच्यामध्ये दूध टाकून. आणि साबुदाण्याचे पापड पण आईने दिलेले, एकदम मस्त लागतात. म्हणजे थोडेसे असे स्पायसी वगैरे आहेत ते. सो त्याला वेफर्स, शेंगदाणे आणि पापड असे तळून दिले. मग त्याचं ते होऊन गेलं आणि मग मी मॅगी खाल्ली आणि थोडेसे शेंगदाणे पण तळून घेतले एक्स्ट्रा, कारण का पिल्लूला पण जे शेंगदाणे आहेत ना तळलेले खूप आवडतात. त्याच्यामध्ये मीठ, तिखट वगैरे टाकलं ना की ती अगदी आवडीने खाते. सो मी एक्स्ट्राच तळून घेतले, जेणेकरून मग तिला जेव्हा भूक लागेल मग तेव्हा ती सांगते. कारण का जे डबे आहेत ना खाऊचे ते तिच्या छोट्या शेल्फवर ठेवून दिले आहेत, मग ती सांगते बरोबर समोर दिसलं की. आणि जर मग ते तिला दिसलं नाही ना की मग तिला दुसऱ्या गोष्टींची आठवण येते. म्हणजे बाहेरचे चिप्स वगैरे असतात ना ते आठवतात. आणि तिला आता दुकानं, पैसे देऊन कुठली वस्तू भेटते ते सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मग ते हे करते. लिटरली जेव्हा तिला भूक लागते आणि जेव्हा तिला काही वेगळं खायचं असेल किंवा चिप्स किंवा चॉकलेट, आईस्क्रीम गोष्ट खायची असेल ना, तिचा डब्बा घेते, ती डब्बा हलवते आणि सांगते पैसे काढ. म्हणजे त्यांना पैसे पडले ना की लगेच ती बोलते की चला आईस्क्रीम आणायला. असं म्हणजे लहान मुलं कुठे डोकं लावतील ना त्याचा नेम नाही. सो मग दीपकला वगैरे दिला, दोघांना दिला. आणि आता इथे मी बेडरूममध्ये खायला बसले, कारण का मी तिथे खायला बसली ना की पिल्लू आहे ना माझं घेऊन टाकेन, मला माहिती होतं, आणि तिला ते ओव्हर होऊन जाईल. सो मी इथे खात होती, माझं खाऊन झालं, पिल्लूचं पण खाऊन झालं. दीपकला दिलेले चिप्स तळून. जे दीपकला आवडतं ते पिल्लूला आवडतं आणि जे पिल्लूला आवडतं ते दीपकला आवडतं. म्हणजे ऑब्व्हियसली दीपकला आवडतं तेच पिल्लूला आवडतं. म्हणून त्या दोघांची इतकी भांडणं होतात ना, खूप म्हणजे खूप. खाण्यावरून दोघांचं जर्रा पण पटत नाही. म्हणजे तो काय खातो आहे ना ते पिल्लूला बघायचंच असतं की बाबा काय खातो आहे, त्याला तू काय दिलंस, त्याला जास्त का दिलंस, मला का कमी दिलंस. म्हणजे ह्याच्यावरून पण पिल्लू भांडते जाम. म्हणजे घरात एवढी भांडणं होतात. जरी मी अशी कधी दोघांना मॅगी केली, आज त्याचा फास्टिंग होता त्याच्यामुळे त्यांनी खाल्लं नाही, जरी दोघांना मी काय दिलं ना की पिल्लू हॉलमध्ये बसते आणि तो बेडरूममध्ये बसतो, नाही तर किचनमध्ये उभा राहून खातो. हे असं काहीतरी करावं लागतं. सो दुपारी आम्ही नॅप वगैरे घेतली आणि इव्हिनिंगला म्हटलं चला आता मंदिरमध्ये जाऊया. सो मंदिरमध्ये जायला निघालो आणि माझा अवतार बघा, म्हणजे रेडी वगैरे झाली आणि केस विंचरायची धावूनच गेली. म्हणजे हिला रेडी करता करता हिचे नखरे झेलत्या माझे केस विंचरायचंच मला लक्षात नाही आलं. सो तसंच निघालो आणि मंदिरमध्ये ना दर टाईमला आम्ही येतो, पण माझं आतमध्ये जाणं काय होत नाही. एक तर पिरियड्स असतात, नाहीतर पिल्लू क्रँकी असते, तिला मंदिरामध्ये नसतं जायचं, तिला गार्डनमध्ये जायचं असतं. सो असं काहीतरी असतं. आणि किती म्हणजे जवळजवळ मी 4-5 वेळा ह्या मंदिरमध्ये येऊन गेली आहे, म्हणजे बाहेरून येऊन गेले, पण मला आतमध्ये कधीच जायला भेटलं ना. तर उलव्याला येऊन मला ऑलमोस्ट 4 वर्ष तरी झाले, पण या मंदिरला फर्स्ट टाईम मी गेली. सो इथे आलो. इथे येताना पण त्याने चॉकलेट आणलं ॲज युजल. सो ते आता ते खाते. म्हणजे आज दिवसभरात तिने 2 किंडर जॉय खाल्लेले आहेत. सो आता इथे चॉकलेट वगैरे तिचं तर फिनिश करेल. मंदिरमध्ये आम्ही म्हणजे पाया वगैरे पडला, तोपर्यंत दीपक फोनवर वगैरे बोलत होता, तो पण जाऊन आला. आणि नंतर मग तिथे मस्तपैकी असं ओपन स्पेस आहे, तिथे समायरा खेळत होती आणि इतकं ग्रीनरी वाटत होतं ना, मस्त वाटत होतं. झाडं, हवा, आणि दुपारी इतकं गरम करताना आणि संध्याकाळी सध्या तरी थंड वाटतं मस्तपैकी.
घरी आलो येताना आणि जाताना जरा पण आवरून गेले ना, सगळा तसाच पसारा ठेवून गेलेला. आणि घरी आल्यानंतर बघा तिला आठवलं, म्हणजे घरात कुठली वस्तू कुठे काय ठेवलं आहे ना, बाहेरचा खाऊ ते तिला बरोबर माहिती असतं. सो ते आता ती पॅकेट घेऊन आली, आता ते खायला बसेल. म्हणजे एका गोष्टीने तिचं मन नाही भरत. असं चांगलं काय असताना तर ती जरा पण खात नाही. आता त्या मांजरला काहीतरी ती बोलते, कॅटला काय बोलत होती आता आठवत नाही आहे मला एक्झॅक्टली. आणि व्हॉईस ओव्हर याच्यामुळे तिथे, कारण तिचा आवाज पण येत नव्हता. बाजूला आमच्या कन्स्ट्रक्शनचे कामं आहेत त्याच्यामुळे त्याचा आवाज एवढा येत होता ना, की ती काय बोलते ना या ब्लॉगमध्ये समजतच नव्हतं, म्हणजे ऐकायलाच येत नव्हतं. हळूहळू बोलत होती त्याच्यामुळे. सो असा थोडाफार आमचा संध्याकाळचा टाईम गेला. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. झालं काय करू डॉक्टर? हेल्प मी शमायला. हा बाबा ना दे, हे घे, हा बाबा ना दे. आईस्क्रीम का